महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पदस्पर्श दिन उत्सव समिती सिन्नर तालुका यांच्या वतीने पदस्पर्श दिन उत्सवाचे दुसरे वर्ष तसेच महाकवी वामनदादा कर्डक जयंती उत्सव 2026 रविवार दिनांक 16 ऑगस्ट रोजी सकाळी 11 वाजता डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सभागृह शिर्डी रोड वावी वेस्ट सिन्नर येथे आयोजित करण्यात आला आहे। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या 16 ऑगस्ट 1941 रोजीच्या ऐतिहासिक सिन्नर भेटीच्या स्मृतींना उजाळा देण्यासाठी हा उत्सव आयोजित करण्यात आला आहे। त्यांच्या सामाजिक न्यायाच्या लढ्यामुळे सिन्नरला न्यायभूमी म्हणून विशेष ओळख मिळाली आहे। कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी नगरसेविका कांताबाई बाळासाहेब जाधव राहणार असून उद्घाटन नगरसेविका सौ शोभाताई राजेंद्र जाधव यांच्या हस्ते होणार आहे। दीपक गायकवाड हे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पदस्पर्श प्रबोधन तर बाळासाहेब आव्हाड हे महाकवी वामनदादा कर्डक जीवन व कार्य या विषयावर मार्गदर्शन करणार आहेत। ब्रिटिश काळामध्ये 16 ऑगस्ट 1941 रोजी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा दौरा जादाजुडी या प्रकरणाच्या निमित्ताने सिन्नरमध्ये झालेला होता। जादाजुडी असणारे हे प्रकरण म्हणजे असणारे जे काही महार समाजाच्या जे काही वतनी जमिनी होत्या त्या वतनी असणाऱ्या जमिनीवरती शेतसारा आकारण्याची भूमिका ब्रिटिश सरकारने घेतलेली होती आणि ब्रिटिश सरकारच्या असणाऱ्या ह्या भूमिकेला आव्हान करण्यासाठी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी सिन्नरमध्ये त्यावेळेस असणारी 16 ऑगस्ट 1941 परिषद भरवलेली होती। या परिषदेचा असणारा हा पदस्पर्श सोहळा साजरा करण्याचं आमच्या सिन्नरकरांच्या असणाऱ्या मनामध्ये जो बऱ्याच वर्षापासून होतं, परंतु त्याचा असणारा योग 16 ऑगस्ट 1925 या दिवशी खऱ्या अर्थाने आला आणि गेल्या वर्षी असणारा हा पदस्पर्श दिन सोहळा आम्ही या सिन्नर तालुक्यामध्ये भव्य आणि दिव्य प्रमाणामध्ये इतर असणाऱ्या संघटनांच्या साथीने साजरा करण्याचा अल्पसा प्रयत्न केला। गेल्या वर्षी त्याला अल्पसा प्रतिसाद भेटला, परंतु ह्यावर हे असणारे जे काही आहे ते आमचं दुसरं वर्ष असून या असणाऱ्या वर्षामध्ये चांगल्या पद्धतीने भरभरून याला संपूर्ण सिन्नर तालुक्यातून प्रतिसाद मिळत असून सर्वांना सप्रेम जय भीम। सर्वच सन्माननीय पदाधिकारी येत्या 16 तारखेला विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पदस्पर्श सोहळा त्याचबरोबरीनं लोककवी वामनदादा कर्डक यांची जयंती असा संयुक्त कार्यक्रम सर्व तालुक्यातील समाज बांधवांनी मागच्या वर्षापासून चालू केलेला आहे। हे आज येणार 16 तारखेचं जो दिवस आहे हे दुसरं वर्ष आहे आणि हा कार्यक्रम अतिशय उत्साहात आणि सर्व तालुक्यातील समाज बांधवांचं या कार्यक्रमासाठी योगदान आहे। प्रत्येक घटकाने आपापल्या परीनं या कार्यक्रमाला योगदान दिलेलं आहे। हा कार्यक्रम सुंदर, देखणा आणि भव्य दिव्य होईल असे मी आपल्या सर्व समाज बांधवांच्या वतीनं सर्व कार्यकर्त्यांना विनंती करतो आणि सर्वांनी या कार्यक्रमाला उपस्थित राहून या कार्यक्रमाची शोभा वाढवावी। दिवसेंदिवस हा कार्यक्रम मोठा कसा होईल याचा आपण सर्वांनी नोंद घ्यायची आहे। सर्वांना सविनय जय भीम, जय आदिवासी। उद्याच्या 16 तारखे रोजी जो हा उत्कृष्ट कार्यक्रम डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पदस्पर्शाने पावन झालेली सिन्नर भूमी 16 ऑगस्ट रोजी तो कार्यक्रम आपण सार्वजनिकरित्या करण्याचे योजले आहे। या कार्यक्रमाचे आयोजन हे मागच्या वर्षीपासून चालू केलं आहे। यंदाचं हे दुसरं वर्ष आहे। हे सर्वांनी लक्षात घेणं गरजेचं आहे। हा सार्वजनिक कार्यक्रम हा मोठ्या संख्येने व मोठ्या उत्साहात कसा पार पडेल ही सर्वांनी दखल घेणं गरजेचं आहे। तसेच मी माझ्या वतीने सर्वांना आवाहन करतो की सिन्नर तालुक्यातील तमाम जनतेचे इथं उपस्थित राहणं गरजेचं आहे। मी सर्वांना निमंत्रित करतो। जय भीम, जय बुद्ध। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पदस्पर्श दिन हा 16 ऑगस्ट 2026 रोजी सिन्नर येथे संपन्न होत असताना महाकवी वामनदादा कर्डक यांची 104वी जयंती मोठ्या उत्साहात त्याच कार्यक्रमामध्ये त्या ठिकाणी संपन्न करण्याचं आयोजकांनी त्या ठिकाणी ठरवलेलं आहे। संपूर्ण हा कार्यक्रम सामाजिक जनहिताच्या दृष्टीनं अत्यंत महत्त्वाचा दिवस असून सर्व सिन्नर तालुक्यातील तमाम बौद्ध बांधवांनी व तमाम तालुकावासियांनी त्या कार्यक्रमामध्ये येऊन
आपलं मोलाचं योगदान त्या ठिकाणी द्यायचं आहे. ज्या ज्या लोकांनी खऱ्या अर्थानं या कार्यक्रमासाठी आपलं बहुमूल्य असं योगदान दिलेलं आहे त्या सर्वांचं या ठिकाणी मी ऋण व्यक्त करतो. पुढील वर्षी याच पद्धतीने त्या ठिकाणी कार्यक्रम होतील. आयोजक आपण सर्वजण त्या कार्यक्रमाचे आहोत आणि म्हणून सर्व समाज बांधवांना एकत्र करून महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पदस्पर्शी दिन सोहळा आणि महाकवी वामनदादा कर्डक यांच्या जुन्या आठवणींना त्या ठिकाणी उजाळा देऊन एक गीत गायनाच्या माध्यमातून शाहीर सुरेश घोडेराव आणि पार्टी त्यांचा संच जुन्या वामनदादांच्या गीतांना त्या ठिकाणी एक वेगळी कलाटणी त्या ठिकाणी देणार आहेत. आपण सर्वांनी त्या कार्यक्रमाचा लाभ घ्यावा, आस्वाद घ्यावा व सर्वांनी एकत्र येऊन तो कार्यक्रम संपन्न करावं ही सर्वांना या ठिकाणी सिन्नर तालुका वासियांना, बौद्ध बांधवांना या ठिकाणी विनंती करतो आणि थांबतो. जय भीम. सर्वांना जय भीम तथा नमस्कार. 16 ऑगस्ट 1941 साली डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आपल्या सिन्नर नगरीत आले होते. त्या नगरीमध्ये येऊन या सिन्नर नगरीची शोभा वाढलेली आहे. अर्थातच त्या क्षणाचा एक उजाळा म्हणून आपण मागच्या वर्षापासून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पदस्पर्श दिन सोहळा व महाकवी वामनदादा कर्डक जयंती उत्सव साजरा करीत आहोत. याही वर्षी आपण पदस्पर्श सोहळा व वामनदादा कर्डक यांची जयंती साजरी करीत आहोत. मी या पदस्पर्श दिन सोहळा समितीचा अध्यक्ष म्हणून आपणा सर्व जाती धर्माच्या सर्व लोकांना विनंती करतो की या सोहळ्यास आपण अगत्याने उपस्थित राहावे. थोडक्यात कार्यक्रमाचे नियोजन असं असेल की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे डॉक्टर आंबेडकर नगर आजचं तेथील चावडीत आले होते आणि तिथे समाजाला मार्गदर्शन केलं होतं आणि जो ब्रिटिश सरकारने जो शेष आकारला होता त्याला तीव्र विरोध इथून सुरुवात केला होता आणि तो कर रद्द करण्याला इथून सुरुवात केली होती आणि त्या ब्रिटिश सरकारला भाग पाडलं होतं तो कर रद्द करण्यासाठी. असा तो महत्वाचा दिवस असल्याने तो क्षण तालुक्यातील सगळ्यांना माहीत व्हावा या उद्देशाने हा कार्यक्रम आम्ही आयोजित केलेला आहे. तर सर्वांनी उपस्थित राहावी विनंती करतो. तसेच गायक सुरेश घोडेराव व पार्टी यांचा भीमबुद्ध गीतांचा कार्यक्रम होणार आहे. या कार्यक्रमास आंबेडकरी, संविधान प्रेमी, बौद्ध बांधव, युवक, महिला व सिन्नर तालुक्यातील नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे असे आवाहन सिन्नर समितीच्या वतीने करण्यात आले आहे. बौद्ध बांधवांनी सफेद वस्त्र परिधान करून उपस्थित राहावे असेही आवाहन करण्यात आले आहे. जागर महाराष्ट्र न्यूज साठी अक्षय गायकवाड, सिन्नर.